प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी ईश्वर चिंतनासाठी निवडलेला अभंग भारत भूमीचे चिरंतन सौभाग्य तत्व ज्ञानाधिष्ठित सिद्धांत धर्म व आदर्शाचे स्थान सकल कंठ विभूषित वैराग्याचे महामेरू वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी असणारे जगदमान्य जगद्गुरु तुकोबरायांचा 3 चरणाचा उत्कृष्ट आणि मार्मिक अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला या अभंगामध्ये जगदमान्य जगद्गुरु तुकोबराय याच्यावत मनुष्य प्राणी मात्राला मानवी जीवनातला एक चांगला संदेश देतात, चांगला उपदेश या ठिकाणी करतात. सांगणारे तुकोबराय ज्यांना सांगतात ते आम्ही तुम्ही आहोत, पण काय सांगतात कधी कधी सांगणाऱ्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. सांगणारा चांगलं सांगतोय की वाईट सांगतोय, कधी कधी त्यानं जर वाईट सांगितलं तर अधोगती होणार आहे आणि कधी कधी एखाद्याने चांगलं जर सांगितलं तर उद्धारही होणार आहे. सांगणारे तुकोबराय अधिकारी आहे, अधिकार तैसा दावेला किंवा मार्ग दावून गेले आधी दयाने दे संतते येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. जगदमान्य जगद्गुरु तुकोबराय समाजाला हिताचं साधन सांगतात. तुम्ही भगवान परमात्म्याची भक्ती करा. अनेक प्रकारे भक्तीची साधनं त्या ठिकाणी सांगितलेली आहे. भलतिया भावे शरण जाता भेटी ताडी तसे तुटी जन्म व्याधी. तुम्ही त्या भगवान परमात्म्याची शरणागती करा आणि जर नाही केली तर होईल काय, नाही तरी गेला जन्म वाया. काही समाजाला ही गोष्ट पटली, पण ऐकणारा समाज महाराजांना एक प्रश्न विचारतो आहे. महाराज, तुम्ही जे म्हणता की भगवत चिंतन करा, देवाची भक्ती प्राप्ती करून घेण्यासाठी संत संगती करा, हे जेवढं काही तुम्ही आम्हाला सांगितलं हे पटलं, पण अजून आमचा संसार अपुरा आहे. संसार अपुरा आहे, तो एकदा का पूर्ण झाला की तुम्ही म्हणाल ते आम्ही करू. तुकोबराय त्याला गोड उत्तर देतात, बाबा संसार कधी पुरा झालाही नाही आणि तो कधी होणारही नाही, आणि तो जर पूर्ण करण्याच्या पाठीमागे लागशील तर भवाची पुरे वाहावसे. या भव नदीच्या पुरामधून तू वाहून जाशील. मग यातून तरण्याचा एकच मार्ग आहे. तो मार्ग तुकोबराय सांगतात की त्या देवाची भक्ती कर, पण कशी कर, अंतकरणामध्ये भाव ठेवून कर, कारण त्या देवाला काही लागत नाही, एक भावची कारण नाही का. तुका म्हणे आण विठोबाची करिता भरवरी दुरावसी दुरी भवाची पुरे वहावसी. असा या अभंगाचा अतिशय सुंदर आणि सोपा अर्थ आहे. विठ्ठल, कार्यक्रमाला आरंभ करण्याच्या पूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा की आज या ठिकाणी आपण ज्या निमित्तानं जमलेले आहात, आज माणूस या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या भारत देशामध्ये जन्माला येऊनही काही व्रत वैकल्य, काही उपासना, काही नियमावली, या नियमावलीपासून वंचित झालेला आहे. आणि या वंचित झालेल्या समाजाला एक योग्य दिशा आणि एक आदर्श समाजापुढे निर्माण होईल, अशा प्रकारचं कार्य आज या ठिकाणी आपल्या या डासाळा बरोबर ना, हा, या गावामध्ये खरं तर मी पहिल्यांदा हा उपक्रम या ठिकाणी पाहिला. महाराष्ट्रामध्ये भरपूर सप्ताह होतात, कार्यक्रम गणपती उत्सवात होतात, नवरात्र उत्सवात होतात, अनेक माध्यमातून कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेले जातात. परंतु आज हे कार्यक्रम नियोजन करण्याचं कारण फार काही आगळं आणि वेगळं आहे. वास्तविकता मला आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी थोडासा उशीर झाला. कार्यक्रमाचा टायमिंग आपण दिला होता 7 ते 9, परंतु शेतकरी समाज आहे असल्यामुळे आदरणीय आमचे दादा म्हटले की ताई हा कार्यक्रम आपल्याला 8 ते 10 करायचा आहे. मलाही इच्छा होती, अर्थात मलाही अपेक्षा होती की मी 8 पर्यंत पोहोचेल, परंतु रस्त्याच्या अभावी जरासा पोहोचण्यासाठी उशीर झाला. आपल्याकडे सर्वांकडे मी दिलगिरी व्यक्त करेल की माझी वाट बघावी एवढी मी मोठी नाहीये, परंतु रस्त्याच्या कारणामुळे मला आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी उशीर झाला. या ठिकाणी दर पंधरवाड्यामध्ये जी येणारी एकादशी आहे, हा अभंग मी अतिशय छोटा निवडला कारण वेळेचं बंधन होतं. 15 दिवस एक एकादशी कार्य न करसी व्रतसार. 15 दिवसातून एक येणारी एकादशी आणि या एकादशीच्या या पर्व काळामध्ये
आपल्याला जनजागृती व्हावी, एक प्रत्येक माणसाकडनं भजन चिंतन व्हावं, ज्याला नसेन वाचता लिहिता येत तर त्यांच्यासाठी श्रवण घडावं, यासाठी आपल्या या गावामध्ये 15 दिवसाला भजन किंवा 15 दिवसाला कीर्तन स्थायिक सगळी काही वारकरी मंडळी करत होती. परंतु या कार्यक्रमाचं नियोजन भव्याने दिव्य स्वरूपाचं सुरू करायचा अट्टहास या वाघ परिवाराने त्या ठिकाणी घेतला आणि त्या माध्यमातून खरं तर आज या ठिकाणी आपण सर्वच जण बहुसंख्येनं उपस्थित झालात. कार्यक्रमाला साथ करणारे सर्व काही गुणीजन मंडळी असतील, तुमचं सर्वांचं वर्णन मी करावं एवढी माझी पात्रता नाहीये, कारण काय म्या पामरे बोलावी उत्तरे. शास्त्र सांगतं की विद्वान सर्वत्र पूज्यते, विद्वानाची ही सर्वत्र पूजा केली जाते. म्हणून विद्वत्वंच नृपत्वंच नैव तुल्य कदाचन, त्याची तुलना किंवा त्यांचं कौतुक कितीही केलं तरी अपुरं पडेल. गुणहा पूजास्थानम. सर्वांच्या चरणी कोटी कोटी विनम्र अभिवादन करते. आणि या सेवेला आपण सर्वजण, खास करून सगळ्यात जास्त महिला मंडळी उपस्थित आहात, पुरुष मंडळी उपस्थित आहात. मी कौतुक महिलांचंच करणार नाही, आपल्या गाडीवर त्या बसून आल्यात, पुढल्या एकादशीला तुम्ही आणलं पाहिजे त्यांना, म्हणून तुम्हाला सर्वांना धन्यवाद देईल. आणि पुन्हा खरं तर या वाघ परिवाराला मला फोन करत असणारे आमचे रामदादा वाघ, खरं तर कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आज तरुणांच्या मनामध्ये एकादशीला कार्यक्रम करावा ही भावना निर्माण होणं हे सुद्धा फार दुर्मिळ झालेलं आहे. आणि ही भावना ज्यांच्या मनामध्ये जागृत होणं, खरं तर तयाचा हरिक वाटे देवा. आपला मुलगा कसाही असला नाही का, कसाही असला तरी तो आई वडिलांना प्रिय असतो, आवडणारा असतो. परंतु महाराज तयाचा हरिक देवाला वाटतो, याचा अर्थ खरं तर ती खरंच सात्विक असली पाहिजे. म्हणून एक अतिशय चांगला उपक्रम, खूप गोड उपक्रम या ठिकाणी म्हटले. ताई, महाराजांच्या आम्हाला काही तारखा पाहिजे आहेत. वर्षभरामध्ये येणाऱ्या जेवढ्या काही एकादशी आहे त्या एकादशीला आम्ही कीर्तन त्या ठिकाणी आयोजित करणार आहोत. आणि या कीर्तनासाठी तुम्हालाही सहकार्य करायचं आहे, महाराजांनाही सहकार्य करायचं आहे. मी जरी जास्त काही होत नसेल, परंतु वर्षातनं एक तरी कीर्तन महाराजांचं तुम्हाला मिळेल या एकादशीच्या निमित्तानं, कारण हा उपक्रम चांगला आहे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. जर एखाद्या तरुणाच्या मनामध्ये अशी जर भावना निर्माण होत असेल तर मला वाटतंय की पुढल्या एकादशीला या एका तरुणाला, एक तरुण याच्या साथीला राहणार नाही, तर याच्या संगतीला 50 तरुण येतील. 50 तरुण एकत्र येऊन पुन्हा 100 तरुणांना एकत्रित करतील, की जेणेकरून आपली संस्कृती व्यसनापासून दूर राहील आणि जेणेकरून चांगला आहार, युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नाही का, हा एक इंद्रियाला लावलेला नियम म्हणजे एकादशी आहे. विठ्ठल या एकादशीचा जन्म, या एकादशीची उत्पत्ती भगवान महाविष्णूच्या श्वासातून झालेली आहे. ज्या वेळेला भगवान महाविष्णूच्या श्वासातून या एकादशीची निर्मिती झाली आणि तिनं अनेक दैत्यांचा उध्वंस केला, नाश केला, विजय प्राप्त केला, तेव्हा भगवान परमात्मा महाविष्णू प्रसन्न झाले. जणू काय मानस कन्या या महाविष्णूच्या श्वासातून निर्माण झालेली ही कन्या, आणि त्या कन्येवरती महाविष्णू प्रसन्न झाले. विचारलं, वरमृही तुला काय मागायचं माग. त्यावेळेला त्या एकादशीनं महाविष्णूंना विनंती केली की तुम्ही माझ्यासाठी काय करणार. जसं एखाद्या व्यक्तीच्या प्रीत्यर्थ ती व्यक्ती आपल्यात राहत नाही, त्या वेळेला आपण त्या व्यक्तीची जयंती, त्या व्यक्तीची उपासना, चांगला महात्मा असेल, देवाची जयंती, संतांची पुण्यतिथी, योग्यांचा समाधी सोहळा, असं जे काही कार्य त्या ठिकाणी आपण चालू ठेवत आहोत, अशाच प्रकारची मागणी ही एकादशी भगवान महाविष्णूंना करत आहे की तुम्ही मला सदैव रीतीनं जागृत ठेवा.
आपल्या साधनेमध्ये माझा त्या ठिकाणी सहभाग आणू द्या. त्यावेळेला भगवान महाविष्णूने या एकादशीचं व्रत शुद्ध आणि वद्य नाही का, महिन्यामध्ये असणाऱ्या 2 एकादशी, एक आहे शुद्ध आणि एक आहे वद्य, एक आहे धाकटी आणि एक आहे थोरली, असं त्या ठिकाणी नाव ठेवण्यात आलं. आणि त्या शुद्ध वद्य एकादशीचा व्रत भगवान महाविष्णू अर्थात देवादिकामध्ये ते व्रत त्या ठिकाणी केलं जात होतं. पण ते व्रत आपल्याकडे एखादा सण आपण करतो, दिवाळी सारखा सण असेल, भाऊबीजेसारखा सण असेल, जो सण आपण मोठ्या थाटामाटामध्ये साजरा करतो, तसा देवादिकांमध्ये हा एकादशी एक सण त्या ठिकाणी साजरा होत होता. आपण सणावाराला 5 पक्वान्न करतो, नाही का, 56 प्रकारचे भोग त्या ठिकाणी तयार करतो. पण या एकादशीचं व्रत उलट आहे. या एकादशीला सगळ्यांनी निरंकार राहणं नाही का, हा निरंकारी व्रत या एकादशीच्या प्रीत्यर्थ त्या ठिकाणी सुरू केलं. परंतु फुलांची आरास आणि त्या देवतेचं पूजन, त्या देवतेच्या प्रीत्यर्थ उपवास नाही का, ज्या दिवशी काहीही खायचं नाही असं व्रत त्या ठिकाणी करू जाऊ लागलं. आणि ते व्रत करत असताना त्या व्रतासाठी लागणारी जी काही सामग्री आहे, फुलांची आरास मांडली जात होती. परंतु ती फुलं आणण्यासाठी इंद्र नाही का, देवलोकाचा राजा इंद्रदेवाकडे ही कामगिरी सोपवण्यात आली. इंद्राने त्याच्यासाठी त्या एकादशी व्रतासाठी लागणारी फुलं मृत्युलोकामधून एका राजाच्या राजनगरीमध्ये रुक्मांद राजाच्या नगरीतून ती फुलं आणायचं ठरवलं. पण ती फुलं चोरण्यासाठी काही प्रधान मंडळीला पाठवलं. ती प्रधान रात्री पहाटेला जायचे आणि ती फुलं त्या ठिकाणी त्या बगीचेमधून तोडून न्यायचे. आणि ती आरास स्वर्गामध्ये एकादशीच्या निमित्तानं मांडले जात होते. परंतु एक दिवस या रुक्मांद राजाच्या लक्षात आलं की आपल्या बगीच्यामधून काही फुलं चोरीला जात आहेत. चोर नक्की कोण असावा, म्हणून त्या चोराची झडती घेण्यासाठी किंवा चोर तपासण्यासाठी, चोराला पकडण्यासाठी या रुक्मांद राजाने कडेकोट बंदोबस्त केला. आणि तो कडेकोट बंदोबस्त आपल्या प्रधानाला, आपल्या सर्व पहारेकऱ्याला पहाऱ्यासाठी ठेवलं. त्या पहारेकऱ्याने रात्रीला झोप येऊ नये म्हणून त्या ठिकाणी जाळ केला, शेकोटी केली. आणि स्वर्गातील असणारे देवदूत, इंद्राचे दूत त्या ठिकाणी एकादशीच्या आदल्या रात्रीला फुलं नेण्यासाठी आले. त्यांनी ती फुलं तोडली आणि पुन्हा परत पुढील प्रवास सुरू करणार. त्यावेळेला या पहारेकऱ्यांनी पेटवलेली जी काही अग्नी होती, पेटवली शेकोटी होती, ती शेकोटी होती एका वांग्याच्या झाडांपासून पेटवलेली शेकोटी होती. आणि त्याचा धूर वरती जात होता. त्या धुराचा स्पर्श या देवदूताच्या विमानाला त्या ठिकाणी लागला, स्पर्श झाला. आणि त्याला स्पर्श झाल्यामुळे ते विमान पुन्हा परत रिटर्न आलं. असं एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, ते विमान खाली आलं. आणि आल्यानंतर सकाळ उगवली. खूप काही प्रयत्न या देवदूताने केले, पण ते विमान काही उड्डाण करेना. आणि सकाळ उगवल्यानंतर आता एकादशीच्या व्रताची सांगता होणार नाही किंवा एकादशीचं व्रत परिपूर्ण होणार नाही याचा खेद ती देवदूत मानू लागले. राजाची सवारी आली. राजाने विचारलं, आपण कोण आहात? सांगितलं, मी देवदूत आहोत, इंद्राच्या राजमहालातून आलोय. देवाने आम्हाला पाठवलंय फुलं आणण्यासाठी आपल्या बगीच्यामधून. एकादशीचं व्रत परिपूर्ण करण्यासाठी आम्ही ही फुलं त्या ठिकाणी स्वर्गामध्ये नेतो, तिची आरास मांडतो आणि मग ते व्रत आमचं त्या ठिकाणी परिपूर्ण होतं. पण आता आपण म्हणतो ना की एकादशी सोडण्यासाठी वांग्याची भाजी चालत नाही, नाही का, वांग खाल्लं जात नाही. तर हा त्या ठिकाणी देवदूतांनी दिलेला शाप आहे त्या वांग्याच्या भाजीला. आणि मग त्या देवदूता
देवदूताने सांगितलं आमचं विमान पुन्हा स्वर्गाकडे देवलोकाकडे उड्डाण करत नाहीये का, तर याचा धूर त्या ठिकाणी आम्हाला या विमानाला स्पर्श करून गेला. मग आता करा, याला पर्याय काय? या रुक्मांद राजाने विचारलं, याला पर्याय असेल तर सांगू शकता, पण मी तो प्रयत्न करू शकतो. रुक्मांद राजाला देवदूताने सांगितलं, आपल्या नगरीमध्ये जर कोणी उपवास केला असेल अशी दवंडी द्या. राजानं संपूर्ण राज्यामध्ये दवंडी दिली. कारण दशमी आणि एकादशी वारकरी संप्रदायामध्ये खर तर आपण फक्त एकादशी करतो तरी आपल्या जीवावर येतं, नाही का? एक एकादशी करायची असली तरी काय तुझा जीव जातो एका दिसे, पुढे फराळाच्या मिसे, जेवणाचा टाइम झाला रे झाला की कधी एकदाच ताटभर फराळ येतं आमच्या पुढं. उलट मला वाटतं रोजच्या आहारात लिमिटेड भाजी असेल, पण एकादशीच्या दिवशी ताटामध्ये मावणार नाही एवढे पदार्थ असतात काही काही ठिकाणी.